नमस्कार, माझं नाव नसीम शेख. गेली 18 वर्षे सोशल वर्किंगच्या माध्यमातून मी कार्यरत आहे. त्याचबरोबर DNSP हेल्दी प्रोडक्टच्या माध्यमातून मी आता 6 वर्ष झाली महिलांसाठी सतत काम करत आहे. आता DNSP म्हणजे काय तर एक ही प्रायव्हेट कंपनी आहे की ज्या माध्यमातून आपण 3 सेक्टरमध्ये काम करत आहोत. एक आहे हेल्थ. आज हेल्थच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही भरपूर रिझल्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर सेकंड आहे ते सेक्टर आपलं आहे ते ॲग्रीचं आहे. आणि ॲग्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचे घटक आहेत की जे ऑर्गॅनिक शेतीसाठी फार गरजेचे आहेत आणि ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होतो अशा प्रोडक्टवर आपण काम करतो. आणि तिसरं आहे ते FMCG. आणि ह्या 3 माध्यमातून काम करत असताना मला एक अशी संधी DNSPनं दिलेली आहे की जी महिलांसाठी आज फार गरजेची आहे, म्हणजे काळाची गरज आहे. म्हणजे प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला जे काही माझा आज व्हिडिओ पाहतात तर त्यांनी तो शेवटपर्यंत पहा, अंतपर्यंत पहा आणि फक्त आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता तो हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत पण पोहोचवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. मी आज पुरुषांना पण एक रिक्वेस्ट करते की आज तुम्ही वडील असाल किंवा भाऊ असाल, पती असाल किंवा एक मुलगा म्हणून असाल, आज तुमचीही तेवढीच जबाबदारी आहे की महिलांच्या अगदी आरोग्याची काळजी घेणं. तर चला तर आपण आज मग महिलांच्या आरोग्यासाठी काय करते हे पाहूया. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीला देवाने इतकी सुंदर देणगी दिलेली आहे की नवनिर्मितीची. नवनिर्मिती म्हणजे काय की प्रत्येक स्त्री हे एक बाळाला जेव्हा जन्म देते तेव्हा ती नवनिर्मिती होते. मग त्यासाठी महत्त्वाचा भाग कोणता आहे तर आपलं गर्भाशय. आणि ते गर्भाशय जेव्हा ते विकसित होतं ते वयाच्या 13 वर्षानंतर ते 50 वर्षापर्यंत. आणि ह्या काळामध्येच आपल्याला पिरियड चालू होतात, त्यालाच आपण माहवारी किंवा मासिक पाळी म्हणतो. तर त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे की महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय जातो तो सॅनिटरी नॅपकिन किंवा सॅनिटरी पॅडकडे. आणि हे सॅनिटरी पॅड आपण जे वापरतो तर त्यापासून आपल्याला काय फायदा होतोय का किंवा काही नुकसान होतंय का. आता कसं होतं ते मार्केटमध्ये भरपूर पॅड आहेत, पण त्याच्यामधून जर आपण चुकीचे पॅड वापरले गेले तर फार मोठ्या नुकसानाला आपण बळी पडतो. जसं की गर्भाशयाचा कॅन्सर. आता हा कॅन्सर झाला तर खर्च तर होतोच, पण लाखो रुपये खर्च होतो, पण त्याहीपेक्षा शारीरिक त्रासही जास्त होतो आणि पूर्ण आपल्या फॅमिलीलाही त्याचा त्रास होतो. त्यानंतर म्हणा इचिंग असेल किंवा अंगदुखी असेल, पायदुखी असेल किंवा कमरेदुखी असेल आणि त्याला म्हणतात की गर्भाशयामध्ये छोटे छोटे पुरळ गाठी येतात, त्यानंतर गर्भाशय काढून टाकण्याची क्रिया होते. या सगळ्या अशा खर्चिक बाबी पुन्हा येतात जर चुकीचे पॅड वापरले गेल्यामुळे. पण जर योग्य पद्धतीचे पॅड आपण वापरले तर त्याच्यातून आपल्याला किती फायदा होतो हेच या आज माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि चला तर मग आपण बघूया. आज जो आपण आता हा डेमो करणार आहे त्या डेमोकडे आता आपण जात आहोत. तर त्यासाठी मी काही वस्तू घेतलेल्या आहेत, चला तर आपण पाहूया. हे आहे ते एक कलरफुल पाणी घेतलेलं आहे. हे एक सिरिंज आहे. मार्केटमध्ये जनरली मिळणारा हा एक सॅनिटरी पॅड आहे की जो सगळेच यूज करतात. त्यानंतर हा थोडासा त्याच्यापेक्षा महाग असणारा एक पॅड आहे. आणि हा आहे तो लेडी विंग्स, जो DNSP कंपनीच्या माध्यमातून आपण महिलांसाठी प्रोव्हाइड करणार आहे तो लेडी विंग्स. आता मी मैत्रिणीनं काय करत आहे की नेहमी जो वापरत असणारा आपला डेली याच्यामध्ये असणारा हा जो एक पॅड आहे जो मार्केटमध्ये उपलब्ध असतो तो मी ओपन करणार आहे आणि तो आपण आता डेमोसाठी यूज करतोय. हा आहे तो मार्केटमध्ये मिळणारा, आहे तो प्रीमियम क्वालिटीचा आहे की तो थोडासा महाग आहे. तोही आपण आज ह्याच्यामध्ये यूज करून बघूया. तोही आपण ओपन करून आता घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक दाखवू इच्छिते मी की ह्या दोन्ही पॅड्समध्ये हे 2 विंग्स आहेत की जे पॅन्टीला चिपकवण्यासाठी उपयोगी पडतात. 2 विंग्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मी आता तो तिसरा जो पॅड घेते आहे सॅनिटरी नॅपकिन, तर तो आहे तो DNSP कंपनीचा आपला लेडी विंग्स, जो की 8 लेयरचा आहे. अगदी रुमालाची घडी असल्यासारखा आहे मॅडम. आणि जोपर्यंत आपण याला ओपन करत नाही तोपर्यंत हा वातावरणामध्ये येत नाही, कारण पूर्णपणे पॅक आहे. पूर्णपणे पॅक आहे हा. जोपर्यंत आपण त्याला टिअर करून बाहेर काढत नाही तोपर्यंत हा पॅड ओपन होत नाही. आणि आता मी त्याला ओपन केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी मी तुम्हाला दाखवलं की याच्यासाठी या आहेत त्या 2 विंग्स आहेत, पण तुम्ही लेडी विंगच्या जर पाहाल तुम्ही पॅड, सॅनिटरी पॅड, तर ह्याच्यासाठी तुम्हाला 4 विंग्स दिसतील. 4 विंग्स आहेत याला. बघू शकता तुम्ही. हाही पॅड मी इथे चिपकवत आहे. ह्या 2 आणि पुढं 2.
आता त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते की ह्या 4 का आहेत त्याच्यासाठी म्हणून. की बऱ्याच वेळेला खेळाडू असतात किंवा डान्स करणाऱ्या मुली असतात किंवा शाळेमध्ये काही त्यांच्या ॲक्टिव्हिटी असतात किंवा दिवसभर जॉबसाठी जाणाऱ्या ज्या महिला असतात, तर त्यांच्यासाठी पॅन्टीज किंवा कपडे खराब होऊ नयेत आणि ते पॅन्टीजला पूर्णपणे चिपकून राहावं यासाठी ह्या 4 विंग्स ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, बघू शकता. आणि जर पाहिलं तुम्ही तर लेंथ पण त्याच्याच बरोबर जास्त आहे. बरोबर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे साईडला एक त्याला पट्टी आहे बघा. आता ही पट्टी कशासाठी यूज केलेली आहे ते तुम्हाला मी नंतर त्याचं कारण सांगते. की ह्या साईडच्या पट्टीमुळे काय होतं की तुमचा कितीही फ्लो असेल तर तो बाहेर येत नाही आणि फ्लो बाहेर न आल्यामुळं सेफ्टी राहता तुम्ही, ज्याच्यामुळं तुमचे कपडेही खराब होत नाही किंवा पॅन्टीलाही कुठेही डाग पडत नाही, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. दिवसभर जरी तुम्ही बाहेर असला तरी तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच्यामध्ये राहता. हा त्याचा बेनिफिट आहे जास्त. आणि आता आपण काय करणार आहोत की ह्या जर नॉर्मली जेव्हा आपण मार्केटमधला जो पॅड आणतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याची 30 ते 40 ml डेली 30 ते 40 ml चा फ्लो होऊ शकतो प्रत्येक लेडीजला. तर आपण आता काय करूया, 30 ते 40 ml पेक्षा 50 ml चा आपण आज त्याच्यामध्ये हे घालणार आहे. मी आता हा पाणी घालते त्याच्यामध्ये 50 ml चं, कारण 40 ml तर जनरली सगळ्यांचं असतंच आहे, पण आज आपण काय करणार आहोत 50 ml पर्यंत. कारण आता हा 50 ml मी पाणी घेतलेला आहे आणि ह्या आपल्या ज्या पॅडमध्ये जे मार्केटमध्ये जो भेटतो आणि जो सगळ्यांना जास्तीत जास्त त्यालाच पसंती देतात, तर त्याच्यावर मी आता हा मी स्प्रेड करते. बघू शकता तुम्ही 50 ml ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपण. फ्लो असतो तो 30 ते 40 ml चा असतो, पण तरी सुद्धा आपण थोडासा वेळ झाला जास्त किंवा एक तासभर जरी हे झालं तर आणखी जरा जास्त फ्लो असेल तर काय होऊ शकतो आपण हे त्याच्याकडे बघता तुम्ही. हा 50 ml त्याच्यामध्ये टाकते मी. तुम्हाला दिसलं असेलच काहीतरी. आता दुसऱ्या पॅडमध्ये की जो प्रीमियम क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये पण मी आता 50 ml चं पाणी ओतणार आहे. सेकंड आहे तो प्रीमियम क्वालिटीचा आपला सॅनिटरी पॅड आहे. मी त्याच्यावरही पॅनात स्प्रे करते हे पाणी. बघू शकताय तुम्ही. फर्स्टला पण 50 ml घातलं, सेकंडला पण मी 50 ml घालते. आणि त्याचबरोबर आपल्या लेडी विंग्सचा जो आहे DNSPचा पॅड त्याच्यावरही मी 50 ml घालणार आहे. फरक तुमच्या नजरेत येईलच आणि तुम्ही पाहू शकता. आणि हा आता तो आहे तो तिसऱ्या ह्याच्यावर मी घालते. मैत्रिणींना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी हा जो प्लेन करून ठेवलेला आहे चिपकलाय की नाही पाहण्यासाठी मी थोडंसं हे केलं. आता बघा मी त्याच्यामध्ये पुन्हा 50 ml जितकं आपण ह्या दोन्ही पॅडमध्ये घातलेलं आहे तेवढंच हे आपण याच्यामध्ये स्प्रेड करत आहोत. 50 ml तिन्हीमध्ये पण सेमच घातलेला आहे आपण. फ्लो जनरली 40चा असतो, पण आपण यूज जास्त केलेला आहे, 50 ml घेतलेला आहे. आणि सगळीकडून हे सारखंच घालत गेलेलं आहे. आता तुमच्या लक्षात काही आलं असेल तर बघा की हा पूर्णपणे त्याच्या पण बाहेर आलेला आहे आणि हा आहे तो टिश्यू पेपर आहे. आणि हा टिश्यू पेपर मी आता सध्या तिन्ही पण पॅडवर ठेवणार आहे. हा फर्स्ट, मी त्याला अजून प्रेसही केलेलं नाहीये. हा सेकंड आणि हा थर्ड. जाणवलं असेल तुम्हाला काहीतरी की हा मी आता थोडासा प्रेस केलेला आहे, तर काय झालं त्याला टिश्यू पेपर पूर्णपणे ओला झाला. हा तर अगदी ऑलरेडीच ओला झालेला आहे. आणि आता याच्यावरही मी हात ठेवते आणि ह्यालाही तुम्ही पाहू शकता. तर हा फरक आहे मैत्रिणींनो याच्यामध्ये. आणि जनरली काय मैत्रिणींनो आता मी काय करणार आहे की DNSPच्या लेडी विक्स मध्ये मी पुन्हा एक 50 ml पाणी ऍड करणार आहे. पुन्हा 50 ml पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे.
आणि हे आता 50 ml पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करते. पाहू शकता तुम्ही. जे टोटल आतापर्यंत 50 आणि 50 100 ml याच्यामध्ये पाणी मी घातले गेलेलं आहे. पन्नास आणि 50 100 ml ह्याच्यामध्ये पाणी घातले गेलेले आहे. आणि पुन्हा मी टिश्यू पेपर त्याच्यावर ठेवते. हा जे जवळजवळ जो दिवसाचा फ्लो असतो त्याच्या 2.5 पट पाणी याच्यामध्ये घातलं गेलेलं आहे. आणि हा आहे तो फक्त 50-50 आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल की इथं ह्या टिश्यूची काय हे झालेली अवस्था झालेली आहे की तो पूर्णपणे ओला झालेला आहे. सेकंड पण ओलाच झालेला आहे. पण आता आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये जो आपण सॅनिटरी पॅड वापरतो तो आहे काय त्याच्यामध्ये हेही पाहणं गरजेचं आहे. तर आपण काय करूया आता त्याला त्याच्यामध्ये आहे काय हे पाहणंही फार महत्वाचं आहे. आपण त्याला आपण आता ओपन करूया. आता मी याची फर्स्ट लेअर फाडत आहे आणि त्याच्या आत काय आहे हेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ही फर्स्ट लेअर मी पाडली. आता लक्षात आलं असेल ज्या फाडत असतानाच लक्षात आलं असेल की याच्यामध्ये कुठंही कॉटन यूज केलेला नाहीये आणि हा पूर्णपणे प्लास्टिक यूज आहे. प्लास्टिक की जो प्लास्टिक कधीही डिस्पोज होत नाही. आणि हा प्लास्टिक हे जर प्लास्टिक 4 तास 5 तास 6 तास आपल्या प्रायव्हेट पार्टला लागत असेल तर काय अवस्था होत असेल बघा. की त्याच्यामुळे इचिंग होणं, खाज होणं, पुरळ येणं, लाल होणं ह्या सगळ्या गोष्टी आणि पुढे जाऊन अगदी भयानक असा कॅन्सरचा आजार सुद्धा होऊ शकतो. याच्याने हे पूर्णपणे प्लास्टिक आहे. बघू शकता तुम्ही सगळ्या मैत्रिणींनो पूर्णपणे प्लास्टिक आहे. ते त्याच्यानंतर आता खाली आता ह्याच्या खालचा जो लेअर आहे तो सेकंड लेअर मी आता काढते. तर सेकंड लेअर मध्ये काय निघते बघा. हा सेकंड लेअर पूर्णपणे माझ्या हातामध्ये आलेला आहे. आणि हा जर मी आता पिळून काढला जो आपण नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवून हा जो सॅनिटरी पॅड मार्केटमधून आणतो आणि तो आपण यूज करतो तर तो पिळून काढला तर त्याच्या आतमध्ये काय आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जवळ असता तर तुमच्या हातात दिला असता मी हे पूर्णपणे पहा हे काय आहे. तर हे आहे पेपर. आणि हा पेपर कुठला असतो तर हा न्यूजपेपर असतो. जो न्यूजपेपर त्याच्यावर ब्लीच टाकून त्याला पांढरा केला जातो. आणि ब्लीच कशासाठी वापरतात तर टॉयलेट क्लीनसाठी. मग असं टॉक्झिन जर आपल्या शरीरावर काम करत असेल तर विचार करा मैत्रिणींनो आपण किती मोठ्या धोक्याच्या पातळीत आहोत. आणि हा पूर्णपणे डिस्पोज झाला तो कागद आहे पूर्णपणे. आणि हा आहे तो थर्ड लेन आहे. आणि हाही मी तुम्हाला काढून दाखवते. हा जर मी आता टिअर केला तर काय होतंय बघा. चक्क प्लास्टिक आहे. आणि अशा प्लास्टिकच्या याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि आपण आपलं आयुष्य धोक्यात घालत असतो. हा प्लास्टिक आहे. त्यानंतर सेकंडचं पण आहे तेही मी तुम्हाला आता हे पण दाखवते. जो हा वरचा लेअर आहे तो आपण आता टिअर करूया. हा वरचा सगळ्यात पहिला जो आहे तो मी आता टिअर करते. पहिला लेअर आहे हा. की जो हा प्रीमियम क्वालिटीचा अगदी हा आहे. महाग आहे म्हणून त्याच्याकडे लोक जातात. महाग आहे मला जास्त फायदा होतोय म्हणून तेही तुम्ही पाहत असाल तर हे बघा काय होते. आणि जर या पद्धतीनं जर आपण यूज करत असेल जर आपले प्रोडक्ट किंवा जो आपला प्रायव्हेट पार्ट महत्त्वाचा भाग त्याच्यासाठी जर आपण हा जर प्रोडक्ट यूज करत असेल तर किती मोठे धोक्याच्या ठिकाणी आहोत आपण लक्षात घ्या. त्यानंतर मी सेकंड लेअर काढते. पेपर आहे हा. आणि हा आहे तो थर्ड लेअर. मैत्रिणींनी जवळ असाल तर तुम्ही बघू शकता जेलीचा काही थोडासा भाग याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला. खूप थोडीशी अशी जेली आहे याच्यामध्ये. खूप थोडीशी म्हणजे खूपच थोडीशी. आणि आता हा जर पहा. आणि सोकिंगची याच्यामध्ये सोकिंगचे काही प्रमाण आहे ते फार कमी आहे बघा.
कमी सोक करतं हे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त 50 ml आपण पाणी घातलेलं आहे, म्हणजे सोकिंगची ह्याच्यातून क्रिया फार कमी होते. आणि हा आहे तो 4th लेअर आहे तोही चक्क प्लास्टिक आहे. प्लास्टिक मी बघू शकता तुम्ही, की जो प्लास्टिक विरघळत नाही कधी किंवा डिस्पोज होत नाही कधी. प्लास्टिकची बंदी भारतात आहे, पण आपण आज प्लास्टिक यूज करतोय. आणि चला तर आपण ह्या प्रोडक्टकडे वळूया. आता तुम्ही जवळ असाल तर हे बघा, वरचा जो आहे तो भाग अगदी असा कोरडा दिसतोय तुम्हाला पूर्णपणे. बघा माझ्या हाताला पण नाहीये, कुठं मी लावलं तरी हात सुद्धा ओला झालेला नाहीये माझा. हा वरचा जो भाग आहे, कारण हा भाग माझा ओला असल्यामुळे मी तुम्हाला हा भाग दाखवते. पूर्णपणे त्याच्यावर फिरवलेला आहे, पूर्णपणे ड्राय आहे. आणि हा जर ड्रायनेस असेल तुमच्याकडे, म्हणजे कुठेही तुम्हाला ओलावा नसेल, तर तुम्ही आत्मविश्वासाने 100% राहणार, कारण कुठेही तुम्हाला ओलावा दिसणार नाही किंवा अगदी काळजीचं तुम्हाला कारणच नाहीये दिवसभरामध्ये. आता आपण हा वरचा जो आहे तो लेअर काढूया. लक्षात येत असेल तुमच्या की त्याच्यामध्ये चक्क कॉटन असा हातात येते माझ्या. आणि हा वरचा लेग, फर्स्ट लेग मी फाडलेला आहे. तर हा आहे डिस्पोजेबल पेपर. बघा, ही जो क्लिनिकमध्ये वापरला जातो पेपर आहे हा, चक्क दिसत असेल, क्लिनिकल पेपर पूर्णपणे आहे. त्यानंतर मी आता तुम्हाला काय करणार आहे, सर्जिकल कॉटन म्हणतात याला. आता मी सेकंड लेअर तुम्हाला दाखवणार. आता सेकंड लेअर म्हणण्यापेक्षा काय आहे की हे एक याच्यामध्ये ग्रॅफिन एनियनची नावाची चिप आहे. ग्रॅफिन एनियनची नावाची एक पट्टी दिलेली आहे की जी अँटीबॅक्टेरियल आहे, की तो तुमच्या बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये आतपर्यंत तुमच्या गर्भाशयापर्यंत अजिबात पोहोचू देत नाही. आणि आता ही पट्टी का महत्त्वाची आहे, तर ही अँटी कॅन्सरची पट्टी म्हणतात याला, अँटी कॅन्सरची पट्टी. की याचं महत्त्व काय आहे की ज्या वेळेला आपला पिरियड सुरू होतो तर त्यावेळेला आपलं जे गर्भाशय असतं तर ते पंपिंग करत असतं, की सतत असं रक्तस्राव बाहेर टाकण्याचं काम करत असतं. मग त्यावेळेला त्याला की नाही फार ऑक्सिजनची गरज असते. मग ते गरज ऑक्सिजनची कुठून मिळणार, तर आज ह्या पट्टीच्या माध्यमातून ते ऑक्सिजन त्याला पुरवण्याचं काम होतं, की ज्याच्यामुळे पेन्स ज्या येतात, पोटामध्ये ज्या वेदना होतात त्या वेदना पण ह्याच्यातून फार कमी होतात. त्याचबरोबर तुम्हाला ही पट्टी फार महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे तर पुन्हा एक याच्यावर एक लेअर आहे, कॉटनचं लेअर आहे. बघा, हा थर्ड लेअर म्हटलं तरी चालेल तुम्हाला. ही थर्ड लेअर मी आता काढते, ती पण पूर्णपणे कॉटनची आहे. सर्जिकल कॉटन ज्याला म्हणतात ना, तो कॉटन आहे सर्जिकल कॉटन. ही पण अजिबात ओली नाही. मी आता या बाजूला दाखवते, ही पूर्ण ओली नाहीये. हात माझा कोरडा आहे बघा, यातही तेवढं सोकिंग केलेलं आहे. ते सोकिंग कुठं झालंय तर ते आतल्या बाजूला झालंय, याच्यावर काही नाहीये. हा पूर्णपणे ड्राय आहे, असा फक्त कलर दिसतोय तुम्हाला. त्यानंतर पुन्हा एक त्याच्यावर एक अशी, म्हणजे हा जवळजवळ 4थी लेग आहे, ते मी काढते आता, 4थी काढली. आणि त्यानंतर तुम्ही आत जाल तर ह्याच्यामध्ये एक जेल दिसेल तुम्हाला, जेली म्हणतात त्याला. या जेलीचं प्रमाण आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये किती जेली आहे, त्याही आपण याच्यात पाहिलं होतं. आणि याही पाहतात या जेलीचं प्रमाण बघा किती आहे, मी तुम्हाला काढून दाखवते. आणि सोकिंग करण्याचं काम, जास्तीत जास्त सोक करण्याचं काम ही जेली करते. हे फ्रूट जेली आहे. ही जेली मी तुम्हाला दाखवत आहे. या जेलीमध्ये काय आहे, तो सोडियम पॉलिएक्रिलिक आहे. आता सोडियम म्हणजे काय, तर मीठ. मीठ हे शोषून घेण्याचं काम करतं किंवा अँटीबॅक्टेरियल पण आहे. जर चुकून या पट्टीतून एखादा बॅक्टेरिया आत गेलाच तर ते हे जेलीमध्ये तो पुन्हा शोषून घेतला जातो. आणि ही जेली मी तुम्हाला दाखवते, एकही याच्यातून थेंब बाहेर निघत नाहीये. जे जवळजवळ आपण 100 मिली याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तरी सुद्धा एकही थेंब त्याच्यातून पाणी बाहेर निघत नाहीये. इतकी त्याची सोकिंग करण्याची क्षमता जास्त आहे. आणि ही जेली आपल्याला थंडावा देण्याचं पण काम करते. ज्या वेळेला पिरियड सुरू होतात तेव्हा पॅड्स पण गरम असतात, शरीर गरम असतं, आणि ह्याला हे थंडावा देण्याचं काम करतं. आणि सोडियम असल्यामुळं ह्याच्यातले बॅक्टेरिया आपल्या युरिलेसपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट एक लेवल आहे, ते पण काढतो. आता मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की पट्टी आहे, तुम्ही जर पाहू शकता या पट्टीच्या बाहेर कुठंही तुम्हाला ओलावा दिसत नाही. जेव्हा तुम्ही हे पॅन्टला चिकटवलेली असताना तर ह्याच्यामध्ये इथं बाहेर तुम्हाला कुठंही ओलावा दिसत नाही. तर त्यासाठी ही त्यांना सेफ म्हणून ही पट्टी तयार केलेली आहे.
जेणेकरून कितीही फ्लो झाला तर तो बाहेर जाऊ नये, कपडे खराब होऊ नयेत आणि तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ नये. त्यानंतर पुन्हा एक लेअर आहे, त्याच्यामध्ये हेही आपण काढू शकतो. आवाज येत असेल काढत असताना, कागदाचा आवाज कसा येतो टरटर टरटर तसाच येतोय. हा पण सर्जिकल कागदच आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही प्लास्टिक, एक पॉइंट सुद्धा तुम्हाला प्लास्टिकचा अवयव दिसणार नाही. त्यानंतर हा जो आहे तो लास्ट आहे. हाही तुम्हाला जर मी काढून दाखवला तर पूर्णपणे पेपर आहे. हा पेपर 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 पूर्णपणे कागद. आणखी एक लेअर आहे याच्यामध्ये, ही 8वी लेअर आहे आणि हा पण पूर्णपणे कागद आहे. कुठेही याच्यामध्ये प्लास्टिक यूज केलेलं नाही आहे, की जेणेकरून तुम्ही सेफ आहात. महिलांना मी तुम्हाला आता एक सांगू इच्छिते की तुम्ही आधीचेही पाहिलेत आणि हेही पाहिलेत, तर तुम्हाला असं काय वाटतं की आपली सुरक्षितता कशात आहे, प्लास्टिक यूज करण्यामध्ये का पेपर यूज करण्यामध्ये? तर आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही आता दोन्ही हे पाहिलेत. आणि आणखी एक सांगते मी तुम्हाला, ही जी आपण त्याच्यातून जेली काढली, तर ह्या जेलीमध्ये मी आणखी 50 मिली पाणी ऍड करणार आहे. हे 50 मिली पाणी मी पुन्हा त्या जेलीमध्ये ऍड करते, तुमच्या समोर आहे. म्हणजे आतापर्यंत मैत्रिणींनो किती झालं पाणी? 50 जवळजवळ 150 ml पाणी त्यामध्ये आपण घातलेलं आहे. आणि त्याच्या त्या जेलीची जी क्षमता आहे ती तेवढी शोषून घेण्याची आहे की कितीही फ्लो झाला तरी तुम्हाला त्याचा त्रास काही सुद्धा होणार नाही. आणि पूर्णपणे कॉटन बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये एकही थेंब असा बाहेर येणार नाहीये. पूर्णपणे ते जेलीनं शोषून घेतलेलं आहे. बघा पाणी, जेली बाहेर येईल पण ते पाणी तुम्हाला पाण्याचा एक थेंबही बाहेर आलेला दिसणार नाही. असा त्या जेलीनं पूर्ण शोषून घेतलेलं आहे पाणी. तुम्हाला जो आता डेमो दाखवला त्यात तुम्ही पाहिलंच आहे मी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पॅडचे तुम्हाला इथं डेमो करून दाखवलेत. तर जे काही डेली वापरता तो पॅड आणि हा लेडी विंगचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक तर नक्कीच जाणवला असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा की आज आपण पॅडकडे पाहत असताना की आपला बेनिफिट बघा, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला इतके महाभयंकर रोगापासून मुक्तता आणि लाखो रुपये खर्च वाचणार असतील तर हा प्रोडक्ट वापरणं का गरजेचं आहे हे तुम्हाला लाईव्ह डेमोच्या माध्यमातून दाखवलं. त्याचबरोबर हा 8 लेयरचा आणि 8 पॅकेज असलेला हा जो क्वालिटीचा आपल्या DNSP कंपनीच्या क्वालिटीचा जो लेडी विंग्स आहे तो मिनिमम मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 250 ते 300 रुपयाची किंमत होते. पण आपल्या सर्वसाधारण महिलांची किंवा सर्वसाधारण लोकांची गरज ओळखून DNSPनं हा जो पॅक आहे तो फक्त आणि फक्त 120 रुपयाला प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा हवा असेल तर पूर्ण महाराष्ट्रात कुठेही, महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये हा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही हा फक्त स्वतःपुरता हा व्हिडिओ न ठेवता आपल्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून तुम्हालाही त्याचं पुण्य लाभेल की एखाद्याला कॅन्सर मुक्त तुम्ही जीवन कसं जगायला दिलं म्हणून, आणि मोठ्या आजारातून त्यांची मुक्तता केली. काळाची गरज आहे, अगदी सगळेजण वापरतातच, पण आपल्याला जात्यातून फायदा होतोय तो फायदा बघणं फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला ह्या 3 डेमो मधून जर वाटलं की हा माझा फार महत्वाचा आहे तर ह्याच व्हिडिओ बरोबर मी माझा खाली फोन नंबर देत आहे, तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा मला फोन करा आणि ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळेल. आणि हे इतकं सुंदर प्रोडक्ट, इतकं महत्वाचं प्रोडक्ट DNSPनं आपल्याला दिल्याबद्दल लाखो महिलांच्या, करोडो महिलांच्या माध्यमातून मी DNSPचे मनस्वी धन्यवाद करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.